श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत कटवडा। त्याच्यासाठी पॅन गरम करत ठेवला आहे तव्यावर। तर एक दालचिनी, एक मोठी वेलची, चक्री फूल, एक 4-5 लवंगा आणि 4-5 काळी मिरी घ्यायची आहेत। काळी मिरी घेऊन नंतर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून धणे टाकायचे आहेत। 1 टेबलस्पून जिरं टाकायचं आहे त्यामध्ये। आता हे छान भाजून घ्यायचं आहे थोडं मीडियम आचेवर। भाजून ते काढल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून प्लस अर्धा टेबलस्पून तीळ घेतले तिथे सफेद मी, ते पण जरा परतून घ्यायचे आहेत। ते पण परतून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर हे काढायचं आहे। आता त्याच पॅन मध्ये 1 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे। ते इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो चिरून घेतलाय उभा, तो टाकायचा आहे त्यामध्ये आणि परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर थोडं त्याच्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या त्या टाकलेल्या आहेत। आणि थोडा 1 इंच आलं टाकायचं आहे। आता कांदा थोडा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकायचं आहे। सुकं खोबरं 2 टेबलस्पून घेतलेलं आहे मी, जास्त सुकं खोबरं घ्यायचं नाही आहे। 2 ते 2.5 टेबलस्पून एवढं सुकं खोबरं घ्यायचं आहे। ते देखील यामध्ये परतून घ्यायचं आहे, खोबरं चांगलं ब्राऊन कलर होईपर्यंत। ते छान परतून घ्यायचं आहे। ते परतून झालेलं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून बेसन टाकायचं आहे। जर बेसन कच्चं असेल तर ह्यामध्येच टाका, आणि जर रोस्टेड बेसन असेल तर वाटताना टाकलं तरी चालेल। ते बेसन कच्चं होतं म्हणून मी ह्यामध्येच टाकलेलं आहे 1 टेबलस्पून। आता परतून घेऊन 1 ते 2 मिनिटं गॅस बंद करायचा आहे। आणि जे आपण मसाले भाजले होते ना, ते ह्यामध्ये टाकायचं आहे, पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून। तिथे मी टोप ठेवला आहे, टोपामध्ये बऱ्यापैकी 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। जर तुम्हाला अजून तरी हवी असेल 5 ते 6 टेबलस्पून तेल तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता। तर इथे मी 4 टेबलस्पूनच तेल घेतलेलं आहे। जो आपण मसाला भाजला होता तो ह्यामध्ये टाकायचा आहे तेल तापल्यानंतर। आता हे सर्व वाटून मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता ह्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे। तर इथे मी 1.5 टेबलस्पून तिखट टाकलेला आहे। इथे मी माझी मिरची पावडर घरातलीच आहे, मालवणी मसाला टाकलेला आहे। त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची देखील भाजलेली होती। आणि थोडं थोडं पाणी टाकून
मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. नंतर त्यामध्ये 1.5 कप पाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला थोडंसं आंबटपणा हवा असेल तर मसाला भाजताना टॅमॅटो टाकलात तरी चालेल. मग कांदा मऊ झाल्यानंतर टॅमॅटो टाका. तिथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी आणि हळूहळू करून पाणी टाकायचं आहे. आता हे छान मीडियम आचेवर ठेवायचं आहे. साईडला तेल सुटेपर्यंत. ती छान तरी सुटलेली आहे. त्याच्यानंतर पाणी टाकायचं आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी उकळेपर्यंत घेणार आहे. पाणी जेवढा कट तुम्हाला हवा असेल पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. कारण फरसाण येणार, वडा येणार तर तो नंतर घट्ट होणार. म्हणून ही कट आपल्याला थोडी पातळच ठेवायची आहे. तुम्ही कडधान्य देखील टाकले वाफवून तरी चालतील. मी नुसतं असंच कट बनवलेला आहे आणि झाकण लावून उकळी येईपर्यंत मी शिजून घेणार आहे. ते इथे मी बटाटे वडे बनवलेले आहेत. बटाट्याची वड्याची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, ती तुम्ही नक्की पहा. म्हणून मी ह्यामध्ये बटाट्याची रेसिपी टाकली नाही, बटाट्या वड्याची. ते इथे आपला कट रेडी आहे. नक्की रेसिपी पहा. आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.